वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणचक्षुश्रोत्रम् अथो बलम् इन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरोत्। अनिराकरणम् अस्तु अनिराकरणं मे अस्तु तदात्मनि निरते य उपनिषत्सु धर्माः ते मयि सन्तु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ॐ वाङ्मे मनसि प्रतिष्ठिता मनो मे वाचि प्रतिष्ठितम् आविर्म एधि वेदस्य म आणिस्थः श्रुतं मे मा प्रहासीः अनेन अधीतेन अहोरात्रान् सन्दधामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्माम् अवतु तद्वक्तारम् अवतु माम् अवतु वक्तारम्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे। आपण वेदांत वैभव या उपक्रमाच्या माध्यमातून उपनिषदांचा अभ्यास करतोय। महत्त्वाची म्हटलं तरी 11 उपनिषदं महत्त्वाची आहेत, म्हणजे ईश, केन, कठ, प्रश्न, मुंडक, मांडुक्य, ऐतरेय, तैतरीय, श्वेताश्वतर, छांदोग्य आणि बृहदारण्यक अशी 11 उपनिषद आहेत आणि त्याचा आपण ओळीनी क्रमाने अभ्यास करतोय। त्याच्यापैकी आपली 6 उपनिषदांचा अभ्यास करून झाला सुद्धा। ईश, केन, कठ, प्रश्न, मुंडक, मांडुक्य या उपनिषदाचा अभ्यास झाला असं नाही म्हणता येणार, पण निदान तोंड ओळख झाली। त्याच्यात मंत्र किती आहेत, अध्याय किती आहेत, त्याच्यातल्या कथा कोणत्या आहेत किंवा त्याच्यातले महत्त्वाचा संदेश काय आहे हे सगळं आपण जाणून घेतलं। आणि आज आपण एका नवीन उपनिषदाला प्रारंभ करणार आहोत आणि त्या उपनिषदाचं नाव आहे ऐतरेय उपनिषद। अर्थात तुम्ही सगळे सुज्ञ आणि जाणकार श्रोते आहात, त्यामुळे पहिल्या प्रार्थनेवरनंच तुमच्या लक्षात आलं की आजचं उपनिषद वेगळं आहे, आजचा वेदसुद्धा वेगळा आहे। शांती मंत्र हे प्रत्येक वेदाचे वेगळे आहेत। यजुर्वेदाच्या वेळेस आपण ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु असा शांती मंत्र म्हणत होतो की जो तुमच्या परिचयाचा आहे। अथर्ववेदाच्या वेळेस आपण ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः हा शांती मंत्र म्हटला। पण आजचा जो शांती मंत्र तुम्ही ऐकलात तो मात्र फारसा कधी न ऐकलेला आहे, कारण तो आहे ऋग्वेदाचा। कारण आजचं उपनिषदच मुळी ऋग्वेदातलं आहे। ऋग्वेदातल्या शाकल शाखेमध्ये शाकल शाखेमधले जो अध्याय आहे किंवा ऐतरेय ब्राह्मण आणि ऐतरेय आरण्यक असे 2 भाग आहेत आणि त्या ऐतरेय आरण्यकामधले शेवटचे 4, 5 आणि 6 अध्याय म्हणजेच हे उपनिषद आहे, म्हणजेच त्याला ऐतरेय उपनिषद म्हणतात। आणि हे ऋग्वेदातलं आपण आता अभ्यास करतानाच हे ऋग्वेदातलं हे पहिलं उपनिषद आहे आणि म्हणून ह्याचा शांती मंत्र वेगळा आहे। आणि नुसताच वेगळा म्हणून भागणार नाही आहे, तर हा शांती मंत्र हाच एक उपनिषदाचा भाग आहे आणि ह्याच्यातली जी प्रार्थना आहे जी फार वेगळी प्रार्थना आहे, कारण त्याच्यामध्ये त्यालाच प्रार्थना केलेली आहे। कारण मागच्या उपनिषदाच्या वेळेस म्हणजे मांडुक्याच्या वेळेस अनेक लोक मला म्हणाले की थोडंसं कठीण वाटतं आहे, थोडंसं अवघड जातं आहे। कारण हे खरंच हे विचार म्हणजे संकल्पना म्हटलं तर आपल्या ओळखीचे, पण त्याचं जे स्पष्टीकरण मांडले किंवा आपण मांडुक्यमध्ये ओंकाराचं वर्णन पाहिलं की त्याच्या 3.5 मात्रा कशा आहेत, माणसाच्या अवस्था किती आहेत, जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या या 3 अवस्था आणि ह्या 3.5 मात्रा
किंवा ह्या 3.5 अवस्था आहेत. तुर्या ही अर्धमात्राच म्हटली जाते. त्यामुळे ह्या 3.5 अवस्था आणि ह्या 3.5 मात्रा यांचा संबंध कसा आहे, 3.5 हाताच्या देहामध्ये हे सगळं कसं बसवलेलं आहे आणि विराट अशा ब्रह्मांडामध्ये सुद्धा हे कसं हे ध्वनित होतं आहे, याचा अभ्यास केला तो थोडासा तुम्हाला कदाचित काही ना कठीण वाटला असेल. पण आपण त्याच्यासाठीच ही प्रार्थना करायची. आजची जी प्रार्थना आहे ती हा जो कठीण विषय आहे तो सोपा करण्यासाठीच ही प्रार्थना आहे. आता घाबरायचं कारणच नाही. आता परमेश्वर आपल्या पाठीशी आहे, परब्रह्म आपल्या पाठीशी आहे. कारण आपण त्याला अतिशय श्रद्धेने प्रार्थना करायची. प्रार्थना काय करायची आहे की हे जे आणि खरंच आहे, नाहीतरी आयुष्यसुद्धा कठीण म्हटलं, कंटाळवाणं, दुःखाचं असं म्हटलं तर मग तसं दुःखाचं होतं. पण आपण कठीण गोष्टी आहेत त्या आधी सोप्या करायच्यात, सोप्या आहेत त्या सहज करायच्यात आणि त्या सहज झाल्या की त्या सुखाच्या सुद्धा होतात. त्यामुळे अवघडाकडनं म्हणजे कठीणाकडनं सोप्याकडे जायचे, सोप्याकडनं सहजतेकडे जायचे, सहजतेकडनं सौख्याकडे जायचे. असा प्रवास केला तर अवघड असं काहीच नाही आहे. आता इथे शिष्याने प्रार्थना केलेली आहे. हे सगळं बघणार आहोत आपण. हे उपनिषद किती मोठं आहे, याच्यात किती अध्याय आहेत, किती खंड आहेत, याचे प्रणेते ऋषी कोण आहेत, हे सगळं बघणार आहोत. पण त्याच्या आधी हे शांती मंत्राचा आज आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत आणि मग पहिला अध्यायातला पहिला खंड निश्चितच बघणार आहोत. आता हे सगळं करत असताना आधी शांती मंत्र काय, आता मी वाचून म्हणजे बोलले आपण, ओम वांग मे मनसी प्रतिष्ठिता वगैरे. आता प्रार्थना काय केलेली आहे बघा. असं म्हटलेलं आहे, पहिल्यांदा स्मरण कुणाचं केलेलं आहे, ओम. वारंवार आपण बोलतोय की ओम हे परब्रह्माचं वाचक आहे. ओम हे त्याचंच नाव आहे किंवा त्याची सही आहे असं म्हणा फार तर. म्हणून कुठलंही कार्य करताना त्याला सांगायचे. म्हणजे पूर्वीच्या बायका ओटी भरताना किंवा काही असं विशेष कार्य करताना आजूबाजूच्या सगळ्यांना सांगून ओटी भरायची पद्धत होती. इथे सुद्धा सांगितलं ना, त्या परब्रह्माला सांगितलं की हे कार्य करतोय की त्याचे आशीर्वाद लाभतात. त्यामुळे त्याला सांगायचे पहिल्यांदा ओम. ऐकतोयस ना, आणि तोही आपल्याला प्रतिसाद देतो, तोही म्हणतो ओम. हा आपलाच ओम जेव्हा घुमतो तो तेव्हा त्याच्यातनंच त्याचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोचत असतो खरं म्हटलं तर. म्हणून ओमनी सुरुवात केली. ओम पुढे म्हणलेलं आहे वांग मे मनसी प्रतिष्ठिता. वांग म्हणजे वाणी, माझं बोलणं जे आहे, मनसी माझ्या मनामध्ये प्रतिष्ठित होऊ दे, स्थिर होऊ दे. वाणी आणि मनाचा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे ओम वांग मे मनसी प्रतिष्ठिता. पुढे लगेच उलटं म्हटलेलं आहे मनोमे वाची प्रतिष्ठितम. मन माझ्या वाणीमध्ये प्रतिष्ठित होऊ दे, स्थिर होऊ दे, दृढ होऊ दे असंही म्हटलेलं आहे. आणि मग पुढे काय म्हणले, आविर आविर म एधी. आवी शब्द आपल्या ओळखीचा झाला आहे. आता मुंडकमध्ये आपण आवी शब्द पाहिला होता. आवी म्हणजे तेजस्वी, पण नुसताच तेजस्वी नाही हो, स्वयंप्रकाशी. बाकीच्या सगळे तेज आहेत ना, आमचे इलेक्ट्रिकचे काही गोष्टी आहेत किंवा बाकी सगळ्याला बाहेरनं तेज पुरवावं लागतं. अगदी निरांजन लावा, समई लावा, ट्यूबलाईट लावा, बल्ब लावा, हॅलोजन लावा, कुठलाही तुम्ही लावलात तरी त्याला बाहेरनं तेज पुरवावं लागतं. पण हा कसा आहे, आवी स्वयंप्रकाशी चैतन्य आहे. आविर आविर म एधी. आणि मग त्याला म्हटले वेदस्य म आणिस्थः. हा सगळा अर्थ आपण बघणार आहोत. आणि आता बघूया की माझी वाणी मनामध्ये प्रतिष्ठित व्हावी म्हणजे काय आहे. माझी वाणी मनामध्ये स्थित आहे आणि माझं मन त्या वाणीमध्ये स्थित आहे. आणि मग त्याला प्रार्थना केली आहे, हे प्रभो, गुरूंकडून वाणीच्या साह्याने मला जे ज्ञान मिळतं आहे ते माझ्या मनामध्ये प्रतिष्ठित हो, दृढ हो, स्थिर हो. वाणी आणि मन यांचा खूप जवळचा संबंध आहे. तुमच्या मनातले विचार बरोबर ते ओठावर येतातच, किंवा तुमचा चेहरासुद्धा बोलका असतो. त्यामुळे त्या मनातले विचार आणि वाणी ह्याच्यात जेव्हा अनुकूल्य असतं, याच्यात जेव्हा एकवाक्यता असते तेव्हा ते खरं ठरतं. आपण हे वारंवार बघतोय. त्यामुळे चित्ते वाची क्रियायांश साधूनाम एकरूपता. यथा चित्तम तथा वाचा व यथा वाचस्तथा क्रिया. चित्ते वाची क्रियायांश साधूनाम एकरूपता.
म्हणून माझं मन आणि वाणी यांचं अनुकूल्य असू दे, यांचं एकवाक्यता असू दे. बरं, गुरु जे सांगतायत ना, गुरु जो आम्हाला उपदेश करतायत, जो बोध देतायत, जे अध्यापन करतायत, ते सगळं माझ्या मनामध्ये ठसू देत. ऐकतो तर आम्ही पुष्कळ ऐकतो. त्यामुळे माझ्या मनामध्ये ते स्थिर राहू दे, दृढ राहू दे, प्रतिष्ठापित होऊ दे आणि ते मन माझं त्या वाणीशी एकरूप होऊ दे. म्हणजे गुरूंचा उपदेश नुसता कानावर न पडता तो मनामध्ये स्थिर होऊ दे. आणि म्हणून तर नवविधा भक्तीमध्ये सुद्धा नाही का, श्रवणानंतर मननाला महात्म्य आहे. मननाचं महत्त्व आहे, कारण कानावर पुष्कळ पडत असतो. या जगामध्ये, या समाजामध्ये, कुटुंबामध्ये आपल्या कानावर पुष्कळ गोष्टी पडत असतात, पण त्या मनामध्ये ठसत नाहीत काही. पण काही गोष्टी मात्र कधीच्या ऐकलेल्या आहेत, पण त्या मनावर ठसलेल्या आहेत. चले जावची चळवळ आहे. सुभाषचंद्र नेताजींचा नारा आहे जय हिंद, किंवा लोकमान्य टिळकांचं वाक्य आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. एकदाच ऐकलेलं असेल, पण ते मनात ठसले. लोकमान्य टिळक म्हटलं की हे एक वाक्य आठवणारच. स्वामी विवेकानंद म्हटलं की उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरांनी बोधत, हे वाक्य आठवणारच. म्हणजे काही वाक्य मनात ठसतात. हा गुरु जे उपदेश करतायत तो असं वाऱ्यावर विरून नको जायला, तो माझ्या कानावर पडू दे, कानातून तो मनात ठसू देत. अशी प्रार्थना कुणाला केली आहे? त्या सर्वज्ञ, सर्वगामी, सर्व शक्तिमान अशा परमेश्वरालाच केली आहे. कारण तो आणि मी वेगळा नाहीच आहे. माझी प्रार्थना त्याच्यापर्यंत पोचेल आणि त्याचा आशीर्वाद, कृपा आशीर्वाद माझ्या हृदयामध्ये मुरेल, असंही म्हटलेलं आहे. त्यामुळे माझं मन आणि वाणी एकरूप होऊन जाऊ दे आणि परस्परांकडनं अनुगृहीत झालेली वाणी आणि मन हा जो ग्रंथ आता अभ्यासणार आहोत ना, आत्मज्ञानाचा जो ग्रंथ अभ्यासणार आहोत, त्याचा निश्चय करण्यासाठी हे दोन्ही पूर्णपणाने समर्थ असू देत. माझे कान समर्थ असू दे, माझं मन समर्थ असू देत आणि या दोन्हीचं अनुकूलता असू दे, एकवाक्यता असू दे. काय सुंदर सांगितलं. आता आविही, पुन्हा शब्द आले आविही. या शब्दाने स्वयंप्रकाश चैतन्य सांगितलं आहे आणि त्याला प्रगट होण्यासाठी प्रार्थना केली आहे. स्वयं चैतन्य त्याच्यामध्ये आहेच, पण माझ्यामध्ये नाही आहे का? त्याचं मोठं असेल, माझं लहानसं आहे. तो सूर्य असेल, मी काजवा आहे, पण काजवासुद्धा स्वयंप्रकाशित असतो बरं का. त्यामुळे तुझं तेज आहे ते माझ्यामध्ये प्रकट होऊ देत, अशी त्याला प्रार्थना केलेली आहे. मला प्रकट हो आणि माझ्यासाठी प्रकट हो आणि मला वेदांचं ज्ञान तू करून दे. वेदस्य म आणि स्थः शब्द इतके सुंदर वापरले. वेदस्य म आणि स्थः, त्यामुळे वेदांचं ज्ञान मला करून दे. वेदातलं जे तत्त्वज्ञान आहे ते माझ्यापर्यंत तुम्ही आणा. आणि स्थ शब्द इतका गोड आहे ना. आपण म्हणतो ना आणणे. आणणे हा मराठीतला शब्द आहे, पण त्याचं मूळ आहे अधिक नी धातू आहे. नी म्हणजे नेणे आणि आनी म्हणजे आणणे. कुठपर्यंत आण? माझ्या मनापर्यंत हे वेदातलं ज्ञान आण. आणि कुणालाही विनंती केली आहे, दोघांना विनंती केली आहे, मनाला पण आणि वाणीला पण ही विनंती केली आहे. आणि म्हणून आणि स्थः हे आज्ञार्थाचं द्वितीय पुरुषाचं द्विवचन आहे. दोघांना विनंती केली म्हणून आणि स्थः असं म्हटलेलं आहे. आणि हे सगळं वेदातलं तत्त्वज्ञान तुम्ही माझ्यापर्यंत आणा. आणि हे गुरुमुखातनं जे मी तत्त्व ऐकतोय, जे ऋत आहे, ते मला कधीही सोडून जाऊ देऊ नको. पण इथे शब्द वापरला आहे श्रुतम मे मा प्रहासीही. जे ऐकले ना मी, कानावर माझ्या जे पडले ते मा म्हणजे नको आणि प्रहासीही म्हणजे सोडून. हा धातू, हा म्हणजे टाकणे किंवा सोडणे. जही शत्रू महाबाहो कामरूपं दुरासदम शब्द गेलेला आहे. आत्मानं प्रजही झेनै ज्ञानम विज्ञाननाशनम. जही प्रजाही हे हा धातूचेच आहेत. आणि इथे म्हणलेलं आहे प्रहासीही मला सोडून जाऊ देऊ नको. म्हणजेच माझ्याकडनं हे ऐकलं हे विस्मरण नको होऊ दे. नाहीतर आपण गुरुमुखातनं जे ऐकतो ते तात्पुरतं लक्षात राहतं, पण नंतर त्याचा विसर पडतो. एकदा त्या संसाराच्या रामरगाड्यात आपण अडकलो
की सगळं विसरून जातो. एखाद्या प्रवचनाला जातो, एखाद्या व्याख्यानाला आपण जातो, तिथे छान वाटतं. पण घरी येता येताच सगळं निम्म ज्ञान त्याच्यातलं विसरलं जातं. असं माझं होऊ नये. मा प्रहासीही असं म्हटलेलं आहे. त्यामुळे मला सोडून जाऊ नको. अनेन अधितेन अहोरात्रां संदब्धामी. आता तू तर माझ्यावर ही कृपा करच, तूही माझ्यावर कृपा कर, पण माझ्याकडनं काही ॲश्युरन्स पाहिजे की नाही, माझ्याकडनं काही आश्वासन पाहिजे की नाही. मी काहीतरी कष्ट करीन असं त्याला कळलं पाहिजे ना, त्याच्यापर्यंत पोचलं पाहिजे ना. मग म्हणून म्हटलेलं आहे की माझ्या मनात ते दृढ होऊन राहण्यासाठी मी स्वतःसुद्धा परिश्रम करीन, पण त्या परिश्रमाला यश देण्याचं काम तू करायचेस. आता काय पाहिजे अजून? हो, आपल्याला थोडं एक पाऊल तर आपल्यालाच टाकायला पाहिजे, मग तो 10 पावलं तो टाकेल. आमच्या कबीरांचं वचन तर आहेच आहे, दरिया दूषण दास में नहीं राम में दोष, जन चाले इक पावडो हरी चाले 100 कोस. तुम्ही एक पाऊल टाका, तो 10 कोस चालणार आहे, पण तुमचं एक पाऊल पडायला पाहिजे ना. मग इथून आता त्याला गॅरंटी दिली आहे की मी परिश्रम करीन. हे ज्ञान माझ्यामध्ये मुरण्यासाठी, ते दृढ होण्यासाठी, ते स्थिर राहण्यासाठी आय एम रेडी. मी परिश्रम करायला तयार आहे. म्हणून काय म्हटलेलं आहे की अहोरात्रां संदधामी. अहोरात्र मी हे धारण करीन माझ्या मनामध्ये. अहो म्हणजे दिवस आणि रात्र म्हणजे रात्र. रात्रंदिवस मी ह्याचं चिंतन करीन, धारण करीन, किंवा निदिध्यासन करीन, किंवा आणखीन साध्या भाषेत सांगायचं तर मी ह्याचं अनुसंधान टिकवून ठेवीन. हे अनुसंधान टिकवण्यासाठी सोडायचं काही नाही आहे बरं का. आपल्याला वाटतं की सगळं मग काय आता अध्यात्माला लागलं म्हणजे संसार वगैरे सोडायचं का काय, भगवी वस्त्र धारण करून कुठे हिमालयात जायचं का? नाही, कुठेही काहीही करायचं नाही. रोजचंच तुम्ही वर्तणूक ठेवा, प्रपंच उत्तम करा, मात्र सगळं करताना अनुसंधान त्याचं ठेवायचं. साधा स्वयंपाक करताना सुद्धा त्याच्यासाठी करा ना. साधं चालता बोलता हिंडता फिरता सारखं त्याचं अनुसंधान ठेवा. आणि तुम्हाला काही नवीन नाही आहे का आपल्याला नवीन? क्रिकेटचा सीझन असला की आपण त्या क्रिकेटमध्ये इतके मग्न होतो की स्वप्नसुद्धा क्रिकेटची पडतात ना मुलांना. ईट क्रिकेट, ड्रिंक क्रिकेट, स्लीप क्रिकेट होतं ना. किंवा ते राहू दे, आता आपण त्या वयाचे नाही आहोत, पण आपल्या घरात एखादं कार्य असेल, एखादं काही आजारपण असेल तर दिवसभर त्याचाच विचार असतो. एखादं मुलीचं लग्न असेल, बाळंतपण असेल तर रात्रंदिवस तोच विचार असतो. असा ध्यास लागायला पाहिजे. कुणाचा? त्याचा. आणि दुःखात नाही, सुखात सुद्धा त्याचाच ध्यास लागायला पाहिजे. अनुसंधान अहो येता जाता उठत बसता कार्य करिता, सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळिता, घरी दारी शय्येवरी रतिसुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करीन. असं मी ॲश्युरन्स देतो की मी हे करीन. मी हे अनुसंधान टिकवून ठेवीन. म्हणजे रात्रंदिवस या ब्रह्मज्ञानातच मला राहू देत. माझी वाणी योग्य आणि सत्यच बोलू दे. आता हे अनुसंधान टिकण्यासाठी सुद्धा आपलं भांडं स्वच्छ पाहिजे ना, चित्त स्वच्छ पाहिजे. आणि चित्त स्वच्छ कशाने होणार आहे? सत्य भाषणाने. सत्यम वच्मी ऋतम वच्मी. इथे उलटं म्हटलं आहे, ऋतम वच्मी सत्यम वच्मी. त्यामुळे माझ्याकडनं असत्य भाषण कधीही होऊ देऊ नकोस. नेहमी खरंच बोलणं होऊ देत. आणि माझं रक्षण कोण करणार आहे? माम अवतू. अवतू म्हणजे रक्षण कर, माम म्हणजे माझं. हे परब्रह्मा तूच माझं रक्षण कर. आणि तुझ्या प्राप्तीचा ध्यास जो मला लागला आहे तो सुटू देऊ नकोस. ध्यास सुटू शकतो, तो सुटू देऊ नकोस. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं तर रक्षण कर, पण मला ज्यांच्याकडनं ज्ञान मिळतं आहे त्या आचार्यांचं रक्षण कर. अवतू वक्तारम. जे बोलणारे आचार्य आहेत, ज्यांच्या मुखातून आम्हाला या सत्याचं ज्ञान होणार आहे, उलगडा होणार आहे, अशा त्या गुरूंचं रक्षण कर. हे सगळं सामर्थ्य त्यांना दे आणि त्यांनी सांगितलेलं ग्रहण करण्याचं सामर्थ्य मला दे. प्रपंचातल्या प्रश्नांपासनं समस्यांपासनं सुद्धा माझं तू रक्षण कर. आणि मग शेवटी म्हणलेले ओम शांती शांती शांती. अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक जे ताप आहेत ना, त्रिविध तापांनी मी अगदी पोळलेलो आहे. या सगळ्याचं, या तापापासनं मला मुक्तता दे, शांती दे,
असं म्हणून त्याची प्रार्थना केली आहे. शांती मंत्राचा अर्थ तर समजला. पूर्ण समजला का? समजला, पुष्कळसा समजला. पण आणखीन, कारण हा माझ्या आवडीचा विषय म्हणून मी ह्याच्याबद्दल जरा आणखीन बोलणार आहे. कारण वाणी, मन, अनुसंधान, एकवाक्यता, तद्रूपता हा अतिशय माझ्या आवडीचा विषय आहे. आणि म्हणून खरंच आहे, पण हे माझ्या आवडीचं आहे म्हणून नाही बोलत आहे. पण बघा ना, आपण जे बोलतो, आपल्या ज्या प्रोनाऊन्सेशन आहे किंवा आपलं उच्चारण आहे, त्याच्यातनं सुद्धा आपलं कल्चर दिसत असतं, आपली संस्कृती दिसते, आपला स्वभावसुद्धा कळत असतं. हार्शली बोलणारं लोक कदाचित अशी असू शकतात. आणि जेव्हा बघा ना, अगदी साध्या फोनवर सुद्धा आपल्याला कळतं पलीकडची व्यक्ती कशी बोलते किंवा काय त्याचा मूड आहे, काय त्याचा टोन आहे किंवा काय त्यांचा स्वभाव आहे, काय विचार आहेत, हे कळू शकतं. अगदी आता मोबाईल आहेत सगळ्यांकडे, पण पूर्वी लँडलाईन असताना सुद्धा काही व्यक्ती अशा असतात की अगदी रॉंग नंबर आला तरी अतिशय पोलाइटली बोलतात, सॉरी हां, हा रॉंग नंबर आहे, तुम्ही परत एकदा नीट चेक करा. आता कोण आहे, काय काय काम आहे, असं बोलणाऱ्यांचा स्वभाव एक क्षणातच कळून येतो. त्यामुळे खरं म्हटलं ना तर वाणी हा आपल्या मनाचा आरसा आहे, आदर्श आहे, तो आरसा दाखवतो आहे. आणि म्हणून तर बोलणं आपलं अतिशय उत्तम पाहिजे. आणि जितकं तो, आणि प्रयत्नांनी सुद्धा हे होऊ शकतं. उपजत तर आहेच आहे, पण प्रयत्नांनी सुद्धा. कर्णापाटव हा एक दोष म्हटलेला आहे वक्त्यातला. त्यामुळे हा कर्णापाटव हा दोष आपण घालवू शकतो. आणि म्हणून वाणी ही शुद्ध पाहिजे. सत्य तर पाहिजेच, हे आपण आत्ता पाहिलं. सत्यवाणी पाहिजे, शुद्ध पाहिजे, आणि जास्तीत जास्त ती मवाळ पाहिजे. आमच्या माऊलीनीच फार सुंदर सांगून ठेवलेलं आहे. माऊलीनी तर फार छान सांगितलं आहे, साच आणि मवाळ. खरं तर बोलाच, पण मवाळ बोला, पोलाइटली बोला. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. जणू काही अमृताच्या लहरी उठतायत असे शब्द असायला पाहिजे. त्यामुळे साच आणि मवाळ, मितुले अगदी थोडं बोला, पण रसाळ. मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. येईल का बोलता असं? आमचे समर्थसुद्धा हेच सांगतात. न बोले मना राघवे वीण काही, जनी वाऊगे बोलता सुख नाही. काय बोला? रामाविषयीच बोला. चांगलेच विचार मनात असले तर चांगलंच, कमी बोला, पण जे बोलाल ते चांगलंच बोलायला पाहिजे इथे. आणि खरंच आहे सगळीकडे आपल्या, आणि समोरचा कसाही बोलू दे, तो काही आपल्या हातात नाही आहे. समोरच्यानी कसं बोलावं हे माझ्या हातात नाही आहे. त्यांनी कसंही बोललं तरी स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकासी रे नीव वावे. माणसं जिंकता कशाने येतात? जिभेनीच येतात, वाणीनीच येतात. समर्थ आमचे म्हणतात, जगामध्ये जगमित्र, जिव्हेपाशी आहे सूत्र. जगामध्ये तुम्हाला जगाचा मित्र व्हायचं असेल तर तुमची जिव्हा फक्त ताब्यात ठेवा. बास, गोड बोला, खोटं नाही बोलायचं, गोड बोला, कमी बोला. कम बोलो, कम में बोलो और काम का बोलो, दॅट्स ऑल. इतकं सोपं आहे. आणि म्हणून हे इथे वाणीला फार महत्त्व दिले. आणि वाणी आणि मनाचं, खोटं नाही बोलायचं, जे मनात आहे तेच. आणि एखादी गोष्ट कटू असेल तरी सांगायची झाली तरी सौम्य शब्दामध्ये सुद्धा सांगता येते. खरं तर बोलूच नका, खरं तर जास्त बोलूच नका. आणि जे आपल्याला गुह्य ठेवायचे ते तर बोलूच नका. संपूर्ण गीता हे खरं म्हटलं तर गुह्य ज्ञान आहे, पण ते कुणाला सांगितले? ते अर्जुनाला सांगितले. त्यामुळे ऐकणारा तसा असेल तरच बोलावं. समर्थ तर म्हणतात, इशारतीचे बोलो नये, बोलायाचे सांगू नये, सांगायाचे लिहो नये जबाबीने. बोलूच नका, इशारतीचे बोलो नये. त्यामुळे असं आहे, हे सगळं करत असताना आपलं मन सगळ्याला साक्षी आहे. त्यामुळे खोटंही बोलू नका, पण दांभिकपणाने सुद्धा बोलायचं नाही आहे. कारण आपल्याला तो परमेश्वर सगळं जाणतो आहे. तुम्ही कितीही आव आणलात, कितीही मिथ्या वागलात, तरी त्याला सगळं माहिती आहे. तुमच्या मनाच्या कोपऱ्यात काय चाललं हे सगळं तो जाणत असतो. CCTV कॅमेरे लावलेत अहो सगळीकडे. सगळीकडे आमच्या मनात, बुद्धीत सगळे कॅमेरे लावलेले आहेत. त्याच्यापर्यंत सगळं ते रेकॉर्डिंग पोचत असतं. तुम्ही कितीही लपवायचा प्रयत्न करा, आणि ती भगवंताची ओढ लागली पाहिजे, त्याचा ध्यास लागला पाहिजे
ज्यांना खरंच भगवंत हवासा वाटतो, ज्यांना स्वतःचा शोध घ्यावासा वाटतो, त्यांच्यावर परमेश्वर कृपेचं सिंचन सुरू झालं आहे असं समजूनच चाला. परमेश्वर हवासा वाटतोय का? मी कोण आहे, कोहम हे जाणावंसं वाटते का? मग त्याच्यासाठी आपला अभ्यास वाढवायचा, आणि अभ्यास वाढवलं की त्याची कृपा होतेच. आणि मन आणि वाणी ह्याचं एकाग्रता पाहिजेच, एकवाक्यता पाहिजे. पण कधी कधी नाही होत, मन एकाग्र नाही होत, तरीसुद्धा वाणीला अशी सवय लावायची. मनात वेगळे विचार चालले असू दे, पण वाणीने मेकॅनिकली का होईना त्याचं नाव घ्यायचं. प्रभाते मनी रामचिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. वैखरीने येण्याच्या आधी तो राम मनात पाहिजे असं म्हटलेलं आहे. आणि खरंच आहे, तुमची व्यक्तिमत्व, तुमची पर्सनॅलिटी कशावर ठरते? तुमच्या बोलण्यावरच ठरते. यू आर नोन बाय द वर्ड्स यू अटर. तुम्ही जे शब्द उच्चारता त्याच्यावरूनच तुम्ही ओळखले जाता. त्यामुळे आपलं बोलणं कमी पाहिजे, चांगलं पाहिजे, मृदू पाहिजे, मवाळ पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता पुष्कळ बोललो नाही का? प्रार्थनेबद्दल, ह्या शांती मंत्राबद्दलच पुष्कळ बोललो. पण आता प्रत्यक्ष उपनिषदाला सुरुवात करूया. नाव काय आहे उपनिषदाचं? ऐतरेय उपनिषद. ऐतरेय म्हणजे काय आहे तर तेही बघणार आहोत. कुणी रचलेलं आहे, कोण ह्याचे जनक कोण आहेत? तर बघा, असा आपल्याला जरी भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलं आहे, चातुर्वर्ण्यम मया सृष्टं गुणकर्म विभागशः. पण हल्ली तर फार त्या जाती आणि वर्ण हा शब्द अतिशय प्रक्षोभक असा झालेला आहे. किंवा ब्राह्मण ही संज्ञासुद्धा अतिशय अपमानास्पद अशी मानली जाते, अशी परिस्थिती आहे. किंवा ब्राह्मणांना पक्षपात केला जातो असंही काही लोकांना वाटत असेल. पण असं नव्हतं, अगदी वेदकाळापासनं सुद्धा नव्हतं. अहो, ह्या उपनिषदाचे जे प्रणेते आहेत त्यांचं नावच आहे ऐतरेय. ऐतरेय नाव काय आहे? कारण इतराचा पुत्र असलेला तो ऐतरेय. इतरा म्हणजे ऋषींना 2 पत्नी होत्या. एक आवडती होती आणि ही नावडती होती. किंवा इतरा असं तिचं नाव, त्या इतर जातीची असल्यामुळे तिला इतरा असं थोडंसं गौण, थोडंसं क्षुद्र, थोडंसं तुच्छ लेखलं जायचं. म्हणून तिला इतर लोक सगळे इतरा म्हणत होते. आणि त्या इतरेचा मुलगा म्हणून ह्याचं नाव आहे ऐतरेय. पण या ऐतरेय ऋषींनी पुष्कळ तपश्चर्या केली आणि त्यांनी पृथ्वीची प्रार्थना केली, पृथ्वीला आराध्य दैवता मानून उपासना केली. म्हणून पुढे त्यांचं नाव झालेलं आहे महिदास. म्हणजे पूर्वी वर्णपद्धती किंवा ब्राह्मणांनीच हे करायचं असं नव्हतं. आता जनक राजा क्षत्रिय होता, पण जनक अष्टावक्राचा संवाद आहे, त्यामुळे जनक हा सुद्धा विदेही होता, ब्रह्मज्ञानी होता असं म्हटलेलं आहे. किंवा सत्यकाम जाबाल, पुढे कथा येणार आहे आपल्याला. सत्यकाम जाबाल हा सुद्धा एका गणिकेचा पुत्र होता. त्यामुळे त्यालासुद्धा विद्याध्ययनासाठी गोत्र विचारलं, तेव्हा त्याच्याकडे कुळही नव्हतं, गोत्रही नव्हतं, पित्याचं नावही ठाऊक नव्हतं. तरीसुद्धा त्यांनी हा अभ्यास करून हे सगळं अध्ययन केलं आणि एक उच्च स्थानापर्यंत तो पोचला होता असंही आहे. आता ऐतरेय उपनिषद नक्की काय आहे ते बघूया. मी आत्ताच म्हटलं की ह्याच्यात सुद्धा एक ब्रह्मवाक्य किंवा महावाक्य येणार आहे. आता हे कुठे आहे आपल्याला हेही ठाऊक आहे. आज थोडंसं प्रस्तावना आणि 4 मंत्र घेणार आहोत बरं का आज आपण. तर त्या असं म्हणतात की आचार्य जगद्गुरू आद्य शंकराचार्यांनी भारताच्या 4ही दिशांना 4 मठ स्थापन केले. प्रत्येक मठाला एक महावाक्य दिले, त्यांचे नियम ठरवून दिले, त्याचे पीठाधीश सगळे हे केले. आणि सगळीकडे, आणि ही 4 पीठंसुद्धा बॉर्डरवर आहेत, सीमेवर आहेत. म्हणजे संरक्षणाच्या दृष्टीने पण आहे आणि प्रसाराच्या दृष्टीने पण आहे. असं शंकराचार्यांनी जगन्नाथपुरी इथला जो मठ आहे, ज्याचं नाव आहे गोवर्धन मठ, त्या मठासाठी जे निरूपणात्मक जे महावाक्य घेतलं आहे ते आहे प्रज्ञानम ब्रह्म. प्रज्ञानम ब्रह्म हे महावाक्य ह्याच उपनिषदातलं आहे. त्याच्यामुळे ह्या उपनिषदाचं जे श्रेष्ठत्व आहे ते आपल्या निश्चित लक्षात येईल.
आणि आत्ता दुसरं जे म्हटलं वैशिष्ट्य, की या उपनिषदाचे कर्ते आहेत ते ऐतरेय ऋषी किंवा ज्यांना महिदास असं म्हटलं जातं. असं म्हटलेलं आहे, एका विद्वान ऋषींना, ब्राह्मणाला इतर जातीच्या स्त्रीपासून झालेला हा मुलगा आहे. हा स्वतः कसा होता मुलगा बरं का, बुद्धिमान आहे, आत्मज्ञानी आहे, आदर्श आचरण असलेला होता. पण आई मात्र खालच्या जातीची असल्यामुळे हाच त्याचा अपराध होता आणि त्याला यज्ञविधीमध्ये सहभागी होण्याचा, मंत्र म्हणण्याचा अधिकार नव्हता आणि म्हणून वेळोवेळी त्याला कर्मठ ब्राह्मणांकडनं अपमान सहन करावा लागत असे. एकदा तर त्याच्या जन्मदात्या वडिलांनीच त्याचा आणि त्याच्या आईचा अपमान केला. तेव्हा मनोमन दुखावलेल्या ह्या ऐतरेयानी किंवा या महिदासानी पृथ्वी मातेची आराधना केली. तिने प्रसन्न होऊन त्याला आशीर्वाद दिला आणि मूळचा बुद्धिमान असलेला हा मुलगा आता अधिकच तेजस्वी दिसायला लागला. पुढे त्यांनी पुष्कळ तत्वचिंतन करून या ब्राह्मण ग्रंथाची रचना केली, ज्याचं नाव आहे ऐतरेय ब्राह्मण. ऐतरेय ब्राह्मण. आणि मग आश्रमधर्माचं पालन करून, नीतिधर्माचं आचरण करून तो आत्मज्ञानी झाला आणि पुढे या ऐतरेयाला किंवा या महिदासाला 116 वर्षांचं दीर्घ आयुष्य लाभलं आणि महीची कृपा लाभल्यामुळे त्याला महिदास असं म्हटलं जातं. आता हे उपनिषद, याच्यातला विषय काय आहे, आता कुणी रचलं हे कळलं, नावाचं औचित्य पण कळलं. आता ह्याच्यात विषय काय आहे, जसा मांडुक्यमध्ये ओंकाराची उपासना होती, मुंडकमध्ये 2 पक्ष्यांची कथा होती, ह्यामध्ये सृष्टी उत्पत्तीचं सगळं वर्णन आलेलं आहे. खरं म्हटलं तर सृष्टी उत्पत्ती कशी झाली हे नेमकेपणाने सांगणं कुणालाच शक्य नाही आहे. पण 2 स्कूल्स आहेत किंवा 2 स्ट्रीम्स आहेत, 2 प्रवाह आहेत की जे ह्याचं रहस्य उलगडून सांगण्याचा प्रयत्न करतात. एक आहे विज्ञान आणि एक आहे अध्यात्म. विज्ञान आणि अध्यात्म. विज्ञान काय करतं, प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करतं आणि जे त्याच्यातनं सिद्धांत निघतात ते तपासून बघतात विश्वामध्ये. आणि अध्यात्म बरोबर ह्याच्या उलटं करतं. अध्यात्माने या संपूर्ण ब्रह्मांडाला, या विश्वालाच प्रयोगशाळा बनवलेली आहे आणि त्याच्यातनं जे सिद्धांत त्यांना सापडतात किंवा सिद्ध होतात ते त्रिकालाबाधित सत्य आहे. त्यामुळे अध्यात्मामध्ये असं म्हटलं जातं, विज्ञानातले सिद्धांत कधी कधी कालबाह्य ठरू शकतात, विज्ञानातले बरं का, की काल असं किंवा पूर्वी असं मानलं जायचं की पृथ्वीभोवती सूर्य फिरतोय. हा सिद्धांत होता फार पूर्वी, विज्ञानाने सिद्ध केलेला. पण नंतर सिद्ध झालं की सूर्याभोवती पृथ्वी फिरतीये. म्हणजे कालचे विज्ञानातले सिद्धांत आज आउटडेटेड होऊ शकतात, पण अध्यात्मात असं नाही. आमच्या माऊलींनी कधीच सांगितलं होतं की हे पृथ्वीचं सूर्याभोवती फिरणं आहे, किंवा भूगोल हा शब्द माऊलींनी पहिल्यांदा वापरलेला आहे. त्यामुळे अध्यात्मातले सिद्धांत आहे त्याच्यामध्ये कॉन्ट्राडिक्शन नाही आहे, त्याच्यामध्ये विरोधाभास नाही आहे. आणि म्हणून ह्या सृष्टीच्या उत्पत्तीचं रहस्य विज्ञानाने कसं शोधून काढलं, अध्यात्माने कसं काढलं तेही आपण बघणार आहोत. आणि हे सापडत जरी नसलं, सृष्टीचं गूढ उकलत जरी नसलं तरी ते केल्याशिवाय चैन पडत नाही. मनुष्य जन्माला आल्यापासनं, त्याला कळायला लागल्यापासनं मी कोण, ही सृष्टी निर्माण कशी झाली, पहिल्यांदा काय निर्माण झालं, हे प्रश्न पडतातच आहेत. त्यामुळे हे सृष्टी आरंभाच. आणि ह्या उपनिषदामध्ये जे सृष्टी उत्पत्तीचं रहस्य सांगितलं आहे ना, ते थोडंसं काल्पनिकसुद्धा आहे बरं का. हे काल्पनिक वाटण्याची शक्यता आहे, पण तरीसुद्धा ते सत्याच्या अधिकाधिक जवळ जाणारं आहे. आणि या सूक्ष्मातूनच या सगळ्या जडाची निर्मिती झाली असंही म्हणता येईल. आता हे तर आपण पुष्कळ वेळा बोलले, पण पुन्हा बोलते. विश्वनिर्मितीपूर्वी परमात्मा एकटाच होता. त्याला स्फुरण झालं एकोहम बहुस्याम प्रजायेयम. त्याला वाटलं की विश्व निर्माण करावं आणि त्याच्यामध्ये मी शिरावं. आणि खरोखर त्यांनी हे सगळे लोक निर्माण केले. कुठले लोक निर्माण केले? अंभ, मरीची, मर, आप असे लोक त्यांनी निर्माण केले. त्याच्यानंतर ह्या लोकांच्या रक्षणासाठी लोकपाल निर्माण करावे, उत्पन्न करावे अशी त्याला इच्छा झाली. मग त्यांनी काय केलं, उदक जे होतं ना, पाणी जे होतं ते आहाळलं, म्हणजे ते घट्ट झालं, आळलं पाणी.
आणि त्याच्यातनं त्यांनी एक पुरुष निर्माण केला आणि त्या पुरुषाला पिंडाचा आकार दिला. पिंड म्हणजे अंड्यासारखा आकार दिला. आणि मग त्यांनी तप केलं, ब्रह्मदेवानी तप केलं आणि तपाच्या उभेनी त्या अंड्याला तोंड फुटलं. आधी साधं गोष्ट सांगते कथारूपाने, पटेल किंवा न पटेल, पण आपल्याला हे त्या उपनिषदात काय सांगितलं आहे ते पाणी आळलं, त्याच्यातनं एक गोळा तयार केला, एक पिंड तयार केला, पुरुष निर्माण केला, म्हणजे तिथे तपश्चर्या केली. तप म्हणजे तापवणे. त्या तपाच्या उभेनी त्याला तोंड फुटलं, एक भोग पडलं, तोंड फुटलं आणि त्यातून वाणी आणि अग्नी प्रगट झाले. त्याच्यानंतर नाकाची 2 छिद्र त्याला निर्माण झाली, त्याच्यातून प्राण आणि वायू उत्पन्न झाले. त्यानंतर डोळ्याची छिद्र फुटली, त्यातून चक्षु आणि आदित्य निर्माण झाले. कानाच्या छिद्रातून श्रोत्र आणि दिशा निर्माण झाल्या. त्या अंड्यावर एक पातळ असं आवरण निर्माण झालं, त्यातून त्वचा आणि लव निर्माण झाली. त्या लवीतून औषधी आणि वनस्पती निर्माण झाल्या. हृदयापासनं मन आणि चंद्रमा उत्पन्न झाला आणि त्याच्या शिसनापासनं रेत आणि उदक निर्माण झालं. हे विराट पुरुषाचं वर्णन फक्त ह्या उपनिषदात नाही आहे, पुरुष सूक्तात सुद्धा आहे आणि भागवतात सुद्धा हे वर्णन आलेलं आहे. म्हणजे ह्याला मान्यता मिळालेली आहे. ह्या उपनिषदातलं जे वर्णन आपल्याला जरी काल्पनिक वाटलं तरी ते कथारूपाने असेल, पण ते सत्याच्या जवळ जाणारं असं हे उपनिषद आहे. आणि ह्या उपनिषदामध्ये केवढं उपनिषद आहे, ह्याची व्याप्ती किती आहे, तर ह्याच्यामध्ये 3 अध्याय आहेत आणि 3 अध्यायातल्या पहिल्या अध्यायामध्ये 3 खंड आहेत आणि दुसरा आणि तिसरा अध्याय त्याच्यामध्ये फक्त एकच खंड आहेत. असे 5 भागामध्ये याची विभागणी आहे. पहिल्या अध्यायामध्ये 3, दुसऱ्यात 1 आणि तिसऱ्यात 1 असे 5 खंडामध्ये आपण ह्याचा अभ्यास करणार आहोत. त्यामुळे आपल्याला या अभ्यासासाठी कमीत कमी 5 दिवस तरी लागतील, 5 सेशन्स तरी आपल्या होतील. याच्यामध्ये आत्मविद्येचा अभ्यास आहे आणि म्हणून ह्याला आत्मषटक जे आचार्यांनी रचले, मनो बुद्धी अहंकार चित्तानी नाहम, तसं हे आत्मषटकही याला म्हटलं जातं. आणि याचा शांतिमंत्राचा तर आपण आत्ता अभ्यास केला. वैशिष्ट्यपूर्ण शांतिमंत्र आहे. म्हणजे या अभ्यासापूर्वी स्वतःला काहीतरी प्रिपेअर करावं लागतं, स्वतःला तयार करावं लागतं, स्वतःचा अधिकार सिद्ध करण्यासाठी हा शांतिमंत्र आहे. आणि तो जर का एकाग्रतेने खरंच म्हटला किंवा ऐकला किंवा त्याचा अर्थ समजून घेतला तर हे उपनिषद समजण्यासाठी निश्चितच सहाय्यभूत होणार आहे असंही म्हटलेलं आहे. आता पुष्कळ प्रस्तावना झाली, शांतिमंत्र झाला. आता आज आपण फक्त पहिल्या अध्यायातल्या पहिल्या खंडाचाच अभ्यास करणार आहोत, कारण याच्यात फक्त 4च मंत्र आहेत. फक्त 4च आहेत, महत्त्वाचे आहेत अर्थातच, पण फक्त 4 मंत्र आहेत. त्यामुळे त्याला आता सुरुवात करूया. प्रथम अध्यायः प्रथमः खंडः. ओम आत्मा वा इदम एक एव अग्र आसीत न अन्यत किंचित मिषत स ईक्षत लोकांनुसृजा इति. आत्ता जे बोललो तेच आहे. काय म्हटलेले? ओम आत्मा वा इदम एक एव अग्र आसीत. पूर्वी काय होतं? एकच आत्मा होता. फार पूर्वी म्हणजे अब्जावधी वर्षापूर्वी, हे विश्व निर्माण होण्यापूर्वी काहीही नव्हतं. केवळ आत्मा, परमात्माच त्यावेळेस होता. आता आत्मा शब्द तरी कशावरनं आलेला आहे? प्रत्येक शब्दाला व्युत्पत्ती आहे, एपिटॉमॉलॉजी आहे. अतती इति आत्मा. अतती इति आत्मा म्हणजे सगळीकडे असणारा, सगळीकडे व्यापणारा तो आत्मा आहे. तेव्हा न अन्यत किंचन मिषत, दुसरं काहीही नव्हतं. तेव्हा काही म्हणजे काही नव्हतं. प्रकाश नव्हता, अंधार नव्हता, आकाश नाही, वायू नाही, काही नाही. तो एकटाच होता. हालचाल करणारं दुसरं काहीच नव्हतं. हा एकटाच आत्मा निवांतपणाने होता, पसरलेला होता. सगळीकडे तो एकच एक होता. एकमेव अद्वितीय असा तो होता. दुसरं काहीच नव्हतं. त्याच्याशी स्पर्धा करणारा सुद्धा कोणीच नव्हता. दुसरं काही वस्तू असली, व्यक्ती असली की स्पर्धा येते. हा एकटाच होता. आणि मग आता एकाकी न रमते, त्याला एकट्याला करमेना, म्हणून तो काय म्हणाला की मी आता या लोकाची रचना करावी, मी विश्व निर्माण करावं. मग त्यांनी विभिन्न लोक म्हणजे भूलोक, द्यूलोक निर्माण करावे असं त्याला वाटलं.
तो स्वतः चित आहे ना, सच्चित आनंद आहे. तो चैतन्याने भरलेला असल्यामुळे त्याच्याकडे क्रियाशक्ती होतीच. अस्तित्व, ज्ञान आणि क्रियाशक्ती म्हणजे सत, चित, आनंद या तिन्ही गोष्टींनी तो परिपूर्ण होता. आणि म्हणून त्यांनी हे ठरवलं. मग त्याने पुढे काय केलं, दुसरा मंत्र काय सांगतोय बघूया. स इमान लोकान असृजत. त्यांनी हे सगळे इमान म्हणजे हे सगळे लोक असृजत निर्माण केले. अंभो मरीचिही मरम आपहा अदहा अंबहा परेण दिवम द्यौः प्रतिष्ठा अंतरिक्षम मरीचयः पृथ्वी मरो या अधस्तात ताहा आपहा. काय लोक निर्माण केले. लोक म्हणजे विश्व असं म्हणूया आपण. काय काय निर्माण केलं. त्या आत्म्याची संकल्पशक्ती इतकी प्रचंड होती, इतकी प्रचंड होती की त्याने नुसती इच्छा केली आणि त्या त्या गोष्टी निर्माण झाल्या. त्याने नुसती इच्छा केली. संकल्प आणि सिद्धीमध्ये अंतर का पडतं, कारण तिथे धृतीचा अभाव असतो. ह्याच्याकडे तर सगळ्या शक्ती आहेत, म्हणजे क्रियाशक्ती आहे, धारणाशक्ती आहे. त्यामुळे नुसतं त्यांनी संकल्प केला आणि हे सगळं विश्व निर्माण झालं असं. किंवा हेच वर्णन मी मागे पण बोलली आहे, पण तरी परत बोलते. बायबलमध्ये सुद्धा हाच विचार आहे. ग्रंथ धर्म वेगळे असतील पण शेवटी तत्त्व समानच आहेत. अगदी कुराण असू दे, बायबल असू दे, गुरु ग्रंथ साहिबा असू दे, खरं म्हटलं तर तत्त्व सगळीकडे एकच आहे. मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना. त्यामुळे कुठलाच धर्म हे शिकवत नाही. आपण त्याला फाटे फोडलेले आहेत, आपण त्याच्यातनं वैरभावना वृद्धिंगत केलेली आहे. पण खरं म्हटलं तर बायबलमध्ये सुद्धा असंच वर्णन आहे. लेट देअर बी लाईट अँड लाईट वॉज देअर. प्रकाश होऊ दे म्हटलं आणि प्रकाश पडला, असं वर्णन आलेलं आहे. आणि त्याने इच्छा करताच या सगळ्या लोक निर्माण झाले. आणि म्हणून ह्या लोकांना व्याहृती म्हटलेले. व्याहृती, व्याहृती म्हणजे उच्चारण. उच्चारण केल्याबरोबर हे सगळे निर्माण झाले आणि उच्चारणापाठोपाठ अभिव्यक्ती झाली आहे आणि म्हणून व्याहृती म्हटलेलं आहे. परमेश्वराच्या मनात जे जे आलं त्या त्या स्वरूपात ते प्रगट झालं आणि त्यासाठी त्याला वेगळं काही कच्चा माल लागला नाही, रॉ मटेरियल लागलं नाही. त्यांनी नुसती इच्छा केली आणि त्याच्यातूनच ते सगळं निर्माण झालं. आता काय काय निर्माण झालं आणि कसं कसं निर्माण झालं थोडक्यात बघूया. अंभलोक हा द्यूलोकाच्या पलीकडे. नुसतं ऐकून घ्या, त्याच्यावर विचार आपण नंतर करूया. अंभलोक हा द्यूलोकाच्या पलीकडे आहे. त्यात मेघ हे जलरूपाने भरतात. अंभ, अंभ म्हणजे पाणी. हा द्यूलोकाच्या पलीकडे, त्याच्यामध्ये मेघ आहेत ते जलरूपाने भरतात. त्याचा आधार द्यूलोक आहे म्हणजे स्वर्ग आहे. या द्यूलोकाच्या खाली आहे अंतरिक्ष, ते मरीची लोक आहे. आणि पृथ्वी हा मरलोक आहे. आपण मर्त्य म्हणतो ना, मृत्यूलोक म्हणतो ना पृथ्वीला. हा पृथ्वी हा मरलोक आहे कारण त्यातले लोक मृत्यू पावतात, म्हणून मर्त्यलोक, मृत्यूलोक. पृथ्वीच्या खाली काय येतं, पृथ्वीच्या खाली आपलोक आहे, पाताळ आहे. आणि आप म्हणजे आपचा अर्थ एक पाणी आहे, पण दुसऱ्या आपचा अर्थ आहे प्राप्त करणे आहे. त्यामुळे तो पाताळ असाही लोक आहे असं म्हटलेलं आहे. हा दुसरा मंत्र झाला. आता आपण नुसतं ऐकून घेऊया, नंतर याचं विवरण आपण करणार आहोत. स ईक्षत. ईक्षत म्हणजे त्यांनी पाहिलं, त्यांनी ईक्षत म्हणजे पाहिलं हा खरा अर्थ आहे. पण इथे पाहिलं नाही घ्यायचा अर्थ, आपण विचार केला. स ईक्षत त्यांनी विचार केला. इमेनु लोकाः लोकपाला नुसृजई इति. आता हे लोक तर मी निर्माण केले, पण यांचं रक्षण कोण करणार. मग त्याच्यासाठी लोकपाल निर्माण करायला पाहिजे. नुसृजई, सृजा म्हणजे मी उत्पन्न करावं असं मला वाटते. इमेनु लोकाः लोकपाला नुसृजई इति असा त्यांनी विचार केला. कशासाठी लोकपाल पाहिजे, तर रक्षणासाठी, त्यांची काळजी घेण्यासाठी. असा विचार करून त्यांनी त्या उदकातूनच, जे पाणी होतं ना, त्या उदकातूनच एक पुरुष बाहेर काढला. ते पाणी असं घट्ट झालं, त्याच्यातलं पाणी निथळून गेलं. आहाळून त्याचा एक गोळा केला, त्याला पिंडाचा आकार दिला, म्हणजेच त्याला पुरुष बनवलं. पुरुष म्हणजे स्त्री पुरुषातला पुरुष नाही हां, पण पुरुष एक त्याचं नाव दिलं, त्याला पुरुष बनवलं. आणि त्याला स अद्भ्या एवं पुरुषम समुद्धृत्य अमूर्छयत.
त्याला आकार दिलेला आहे. आता कशातनं? पाण्यातनं हा भाग काढलेला आहे, हा गोळा काढलेला आहे, लगदा काढलेला आहे. आणि पाण्याचा धर्म काय आहे? प्रवाह, वाहणं हा पाण्याचा धर्म आहे. आणि दुसरा एक पाण्याचा महत्त्वाचा गुणधर्म आहे, तो म्हणजे जुळवून घेणं, एकत्र करणं. बघा ना, पाण्यामुळेच मातीचा गोळा निर्माण करता येतो. नुसतीच माती तुम्हाला दिली आणि गोळा करा म्हटलं, येईल का? अहो, एवढंच कशाला, तुम्हाला स्वयंपाक सगळं साहित्य दिलं, गहू डाळी तांदूळ सगळं दिलं आणि पाणी नाही मिळणार म्हटलं, तर तुम्ही कसा स्वयंपाक करणार? भात कसा करणार? कणिक कशी भिजवणार? वरण कसं करणार? पाण्याशिवाय काहीच शक्य नाही. पाणी हे सगळ्यांना एकत्रित आणणारं आहे. त्यामुळे, आणि खरंच आहे, विष्णूचं एक नाव आहे नारायण. नार म्हणजे पाणी आणि अयन म्हणजे पोचणे. पाण्यातूनच हे सगळं विश्व निर्माण झाले, पाण्यामध्येच पोचणारे, पाण्यामध्येच लीन होणारे, असं ज्याचं नार हे, ज्याचं अयन आहे, तो नारायण आहे, असंही आहे. आणि त्याच्याच नाभी कमलातनं या ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली आणि विश्व उत्पत्तीसाठी पहिल्यांदा निर्मिती झाली ती ब्रह्मदेवाची. थोडं समजते ना? थोडं समजते. आता पुढचा तिसरा मंत्र झाला. आता चौथाच मंत्र आहे, तो खूप मोठा आहे, पण वाचूया आपण, पूर्ण वाचूया, म्हणजे निदान थोडा थोडा अर्थ कळेल आणि मग आणखीन समजून घेऊया. तम अभ्यतपत तस्य अभितप्तस्य मुखम विरभिदत्यत यथा अंडम मुखात. समजून घ्या. यथा अंडम मुखात वाक, वाचो अग्निः, नासिके निरभेद्यताम, नासिकाभ्यां प्राणः, प्राणात वायुः, अक्षिणी निरभेद्यताम, अक्षिभ्यां चक्षुः, चक्षुषः आदित्यः, कर्णौ निरभेद्यतां, कर्णाभ्यां श्रोत्रं, श्रोत्रात् दिशः, त्वङ्गः निरभेद्यतः, त्वचो लोमानि, लोमभ्य औषधि वनस्पतयो, हृदयं निरभद्यत, हृदयान् मनो, मनसः चन्द्रमा, नाभिः निरभिद्यत, नाभ्याम् अपानः, अपानात् मृत्युः, शिश्नं निरभिद्यत, शिश्नात् रेतो, रेतसः आपः. पुष्कळ मोठा मंत्र आहे, पण थोडं समजलं. निरभिद्यत म्हणजे छिद्र फुटली. कशी कशी छिद्र फुटली बघा. आता थोडं आणखीन समजून घेऊया. हे सगळं काल्पनिक वर्णन आहे बरं का, कारण तेव्हा कुठलीही साधनं नव्हती, कुठलंही म्हणजे यंत्र नव्हती, किंवा फक्त ह्या कल्पनाशक्तीवर आणि तरल विचारांवर हे सगळं चित्र रेखाटलेलं आहे. हा विराट पुरुष एखाद्या अंडाकार, लंबवर्तुळाकार, परंतु असा अवयवहीन होता. पहिल्यांदा जो निर्माण केला, एक गोळा निर्माण केला, तो एक अंड्यासारखा होता. अंड तरी उबवावं लागतं. इथे कशाने ते उबवलं? तर विचारांच्या तपाने. तप करणं म्हणजेच तापवणं आहे. तापवणं, शरीराला थोडे क्लेश द्यायचे. विचारांनी सुद्धा उष्णता निर्माण होते. बघा, बुद्धीसुद्धा तापते, विचारांनी उष्णता निर्माण होते. इथे विचारांच्या तपाने ते उबवलं गेलं. याच्या आवश्यकतांचा विचार करून काय काय करायला हवं हे ब्रह्मदेवानी ठरवलं. ब्रह्मदेवानी ठरवलं. तपाच्या प्रभावामुळे त्या ब्रह्मांडाला पहिल्यांदा एक छिद्र पडलं, ते तोंड फुटलं. तिथे त्याला तोंड फुटलं. तोंड दिसू लागल्यावर त्यातून काय निर्माण झाली? वाणी निर्माण झाली. त्या वाणीपासून अग्नी निर्माण झाला. संबंध बघा. आपण ह्याचं कोष्टक पण बनवणार आहोत आणि कोष्टक वाचणार पण आहोत. एक पहिल्यांदा तो पिंड बनवला, अंड्यासारखा एक मोठा गोळा बनवला. मग त्या विचारांच्या तपाने ते उबवलं, त्याला एक छिद्र पडलं, त्याचं नाव आहे तोंड, मुख. त्या मुखातनं वाणी बाहेर पडली आणि वाणीची देवता आहे अग्नी. म्हणजे मुख, वाणी आणि अग्नी ह्या तिन्हीचा एक संचय झालेला आहे. आता वाणीपासून अग्नी निर्माण झाला. अंड फुटताना आवाज होतोच, ऊब असतेच, तसा अग्नी झाला. नंतर त्या विराटाला नाकाची रंध्र फुटली, 2 छिद्र फुटली नाकाची. नाकातून जायला यायला मग प्राण निर्माण झाला. या प्राणापासून वायू निर्माण झाला. म्हणजे बघा, नासिका म्हणजे 2 छिद्र, वायू म्हणजे प्राण आणि वायू, असं 3 गोष्टी झाल्या. मग त्याला डोळे फुटले. डोळ्यात दृष्टी आली.
दृष्टीसाठी प्रकाश हवा, त्यासाठी आदित्य आला आणि सगळीकडे प्रकाश पसरला. आता आपण एक एक सगळं कोष्टक बघणार आहोत. प्राणांबरोबरच अश्विनी कुमारसुद्धा निर्माण झाले. मग त्याच्यानंतर कानांची छिद्र फुटली. मग श्रवणशक्ती निर्माण झाली. शब्द कसा येतो आपल्याकडे? दिशामधून येतो. त्यामुळे श्रवणाची देवता आहे ती दिशा ही श्रवणाची देवता आहे. त्यामुळे मग त्याच्यापासून दिशा निर्माण झाल्या. समजते ना? आता आपण कोष्टकामध्ये परत आणखीन रिव्हिजन होणार आहे. आत्ता नुसतं ऐकून समजून घ्या. पुढे त्या ब्रह्मांडाला लपेटून टाकणारी अशी त्वचा आली. त्वचेला बारीक बारीक रंध्र आली, छिद्र आली. त्याला स्पर्श जाणवू लागला आणि मग त्वचेवर बारीकशी लव आली, रोम आले आणि ती औषधी आणि वनस्पतीच्या रूपाने. माणसाच्या शरीरावर बारीक लव असते आणि पृथ्वीच्या शरीरावर जी लव आहे त्या वनस्पती आणि औषधी आहेत. वनस्पती आणि औषधी असं म्हटलेले. आता औषधी आणि वनस्पतीमध्ये फरक आहे बरं का. आपण एक रँडमली म्हणतो औषधी वनस्पती, तसा नाही आहे शब्द. औषधी वेगळा आणि वनस्पती वेगळ्या. ओष याचा खरं आहे मूळ ओज, आणि ओज म्हणजे ऊर्जा आहे, किंवा आजच्या भाषेत आपण ज्याला कॅलरीज म्हणतो, उष्मांक म्हणतो, ते ओष आहे, ती ऊर्जा आहे, ते ओज आहे. आता औषधी कशाला म्हणतात? तर एकदा धान्य देऊन जे संपतं ते औषधी आहे. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका हे काय आहे? औषधी आहे. म्हणजे गव्हाचं काही तुम्ही झाड लावत नाही. वर्षानुवर्ष आमच्याकडे गव्हाचं झाड आहे बरं का, असं नाही म्हणत ना. एकदा पीक दिलं की संपला गहू, पुन्हा सगळं काढून टाकायचं, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी. पण वनस्पती म्हणजे काय आहे? आमच्याकडे 100 वर्षापूर्वीचं आंब्याचं झाड आहे, म्हणजे पुन्हा पुन्हा फळ देतं, झाड तसंच राहतं, त्याला वनस्पती म्हटलेलं आहे. समजतोय ना फरक आता? औषधी म्हणजे एकदा फळ देऊन संपणारं, आणि वनस्पती म्हणजे एकाच झाडाला वारंवार, पेरू, चिक्कू, डाळिंब, सीताफळ, मोसंबी हे एकच झाड आहे पण वारंवार फळ येतात, त्याला वनस्पती असं म्हटलेलं आहे. आणि हे दोन्ही शरीर पोषणासाठी आवश्यक आहे. म्हणून जसं व्यष्टीमध्ये लव निर्माण झाली तशी समष्टीमध्ये ही वनस्पती आणि औषधी निर्माण झाल्या. याच्यानंतर हृदय दिसायला लागलं. त्याच्यापासून मन तयार झालं आणि मनापासून चंद्रमा तयार झाला आहे. याच्यानंतर नाभी निर्माण झालेली आहे. नाभी हे अपान वायूचं स्थान आहे. अन्नपचनाचं कार्य तिथून सुरू होतं, नाभीपासून सुरू होतं. जन्मापूर्वीसुद्धा पोषण कुठे मिळतं? बाळाला पोषण, बाळ काही तोंडाने खात नाही किंवा दूध पित नाही. ते पोषण कुठलं मिळतं? नाभीमधनंच मिळतं. त्यापुढे त्या वायूचे 2 भाग झाले. नाभीपाशी समान आणि गुदापाशी अपान वायू निर्माण झाला. अपानाकडे विसर्जनाचं काम आलं आणि अपान हे मृत्यूचं किंवा यमाचंही स्थान आहे असं म्हटलं जातं. बघा आता एक एक ओळीने आपण बघतोय. पहिल्यांदा मुख निर्माण झालं, मग काय डोळे निर्माण झाले, नाकपुड्या झाल्या, कान झाले, त्वचा झाल्या, मग सगळं हृदय झालं, मन झालं, नाभी झाली. आता पुढे मग शिश्न निर्माण झालं. शिश्न निर्माण झालं. सृष्टीच्या पुनरुत्पत्तीसाठी जनन हवं ना. जनन करण्याचं सामर्थ्य त्या रेतामध्ये, त्या वीर्यामध्ये आहे, परंतु ते बाहेर टाकण्यासाठी शिश्न हवं. मूत्र विसर्जन हे त्याचं दुय्यम काम आहे. आणि संतती निर्माण करणं किंवा पुनरुत्पत्ती हे त्याचं प्रधान काम आहे असं म्हटलेलं आहे. रेताचं सिंचन हे त्याचं प्रधान कर्म आहे. त्या रेतापासून आप आणि आपापासून जीवसृष्टी निर्माण झाली. म्हणजे बघा आता सगळी सृष्टी, व्यष्टी, समष्टी, सृष्टी, सगळी निर्मिती कशी झाली? क्रमाक्रमाने झाली आहे. विराटाच्या देहापासून अशा रीतीने लोकपाल आणि इंद्रियांच्या देवता निर्माण झाल्या. पुढे त्या देवतांच्या, त्या इंद्रियांच्या ठिकाणी त्या काम करायला लागल्या. आपण पाहिलं कानाची देवता आहे दिशा, वाणीची देवता आहे अग्नी, अशा त्या काम करायला लागल्या. पुढे व्यक्ती निर्माण झाल्यावर त्यांच्या इंद्रियाच्या ठिकाणी त्या देवता काम करायला लागल्या. इथपर्यंत थोडं समजलं. सृष्टीचा आरंभ कसा झाला हे नेमकेपणाने कुणालाच सांगता येणार नाही. आणि जोवर आम्ही या सृष्टीतच वावरतोय ना, तुम्ही आम्ही
वावरतोय कुठे, या सृष्टीच्या पलीकडे असतो, तर आम्हाला तटस्थपणाने त्या सृष्टीकडे बघता आलं असतं, अभ्यास करता आलं असतं. पण आम्ही ज्याच्यात वावरतोय त्याचा अभ्यास करणं आम्हाला कठीण आहे. त्यामुळे त्या सृष्टीचं मूळ चलन कसं घडलं हे कोणालाही कळणार नाही. तसं म्हटलं तर खात्रीपूर्वक सांगता येणार नाही. विज्ञानाने वेगळीच संकल्पना शोधून काढली. बिग बँग म्हणतं विज्ञान, सायन्स म्हणतं बिग बँग किंवा गॉड पार्टिकल, हे शोधून काढलं आहे त्याने. पण त्याला खात्रीपूर्वक दुजोरा देणारं असं काहीच नाही आहे. आणि अध्यात्मालासुद्धा असं खात्रीपूर्वक, कारण खरंच आहे, ज्या सृष्टीत आम्ही वावरतोय त्या सृष्टीचं वर्णन आम्हाला तसं परफेक्टली करताच येणार नाही. असं म्हटलेलं आहे की जोपर्यंत वडील जिवंत आहेत तोपर्यंत मुलगा त्यांच्यापेक्षा मोठा होऊच शकणार नाही ना. मुलगा वडिलांपेक्षा कसा काय मोठा होईल जोपर्यंत वडील जिवंत आहेत. त्यामुळे वडिलांचं वय कधीही त्या मुलापेक्षा अधिकच असणार असंही आहे. पण हे जरी अशक्य वाटलं तरी हे शोधल्याशिवाय चैन पडत नाही. करी सुख संवाद जो उगमाचा, उगमाकडे जायला आम्हाला आवडतं. सृष्टीची निर्मिती कशी झाली, माझी निर्मिती कशी झाली, हे शोधायला पुष्कळ आवडतं. आणि याला दोनच उत्तर आहेत, एक दंतकथात्मक आणि एक विज्ञानाधिष्ठित. आता ही जी आपण पाहिली ती म्हटलं तर दंतकथाच आहे. आणि म्हणून उपनिषद कालामध्ये विज्ञान होतं ते इतकं प्रगत अवस्थेत नव्हतं, बाल्यावस्थेत होतं. तरीसुद्धा सांख्यदर्शनकार कपिल मुनींनी विज्ञानदृष्टीचा पुरस्कार केलेला आहे. मी नेहमीच म्हणते की आमचे ऋषी हे साक्षात वैज्ञानिक होते. ते नुसते ऋषी म्हणजे नुसते जटाधार धारण केलेले भगवी असे नव्हते, भगवी वस्त्र परिधान करणं असे नव्हते. ते साक्षात संशोधक होते. त्यामुळे कुठलेही तुम्ही कशाचाही आधार घ्या, तुम्ही विज्ञानाचा आधार घेतलात तरी ठीक आहे, अध्यात्माचा घेतलात तरी एक्झॅक्ट उत्तर मिळेल असं नाहीच आहे. त्यामुळे आणि हे फक्त इथेच नाही, जसं मी आत्ता म्हटलं पुरुष सूक्तात सुद्धा हेच वर्णन आहे. तस्मात विराड जायत शब्द आहे, तस्मात विराट अजायत, तो संधी झाल्यामुळे टचा ड झालेला, विराड जायत. चंद्रमा मनसो जात आहे, पुरुष सूक्तात आहे बरं का. चंद्रमा मनसो जात चक्ष सूर्य अजायत, मुखात इंद्रश्च अग्निश्च, प्राणात वायू अजायत. त्यामुळे इथे हा देवतांचा जो वर्णन केलेला आहे किंवा देवता म्हणजे शक्ती समूह आहेत असं म्हणता येईल. असं हे ऐतरेय ऋषींनी हे चित्र रेखाटलेलं आहे या सृष्टीच्या उत्पत्तीचं. त्यामुळे आपल्याला हे काल्पनिक वाटलं तरी ह्याच्या पलीकडे दुसरं उत्तर नाही आहे. ह्याला विज्ञानाचे सिद्धांतसुद्धा जसे कालबाह्य ठरतात तसा हा सिद्धांत आत्तापर्यंत कुणाला खोडून काढता आलेला नाही आहे. त्यामुळे हा मान्यच करायला पाहिजे आणि हा योग्यही आहे आणि सत्याच्या अधिकाधिक जवळ जाणार आहे. आता अगदी थोडक्यात फक्त हे जे आत्ता आपण बोललो ना त्याचं एक कोष्टक स्वरूपामध्ये जे मी लिहिलेलं आहे अशा प्रकाराने तेवढं फक्त वाचून दाखवते म्हणजे पुन्हा कन्फ्युजन होणार नाही. 3 कॉलम्स केलेले आहेत. एक आहे इंद्रिय, एक आहे व्यष्टी आणि एक आहे समष्टी. इंद्रिय आहे मुख, त्याच्या व्यष्टीमध्ये वाणी होते, वाक होते आणि समष्टीमध्ये अग्नी. मुख वाक अग्नी, नासिका प्राण वायू, अक्षी चक्षु आदित्य, कर्ण श्रोत्र दिशा, त्वचा लोम औषधी किंवा वनस्पती, हृदय मन चंद्रमा, नाभी अपान यम किंवा मृत्यूदेवता, शिश्न रेत आणि आप. अशी 8 इंद्रिय आहेत आणि त्याचं व्यष्टीमध्ये कसं रूपांतर आहे, त्याची देवता कोण आहे, हे सगळं या कोष्टकातनं आपल्याला समजतंय. 8 इंद्रिय बघितली, मुख नासिका अक्षी कर्ण त्वचा हृदय नाभी आणि शिश्न, आणि त्याचं व्यष्टी समष्टीमध्ये कसं आहे हे बघतोय आपण. आणि त्याच्यातनं आपल्याला या ऐतरेय उपनिषदाचं निदान प्रारंभीचा हा अध्याय आणि त्याहीपेक्षा शांती मंत्राचं आपल्याला त्याच्यातलं वर्णन कळलेलं आहे. आणि असं करत आपण आता पुढच्या भागामध्ये दुसरा खंड, पहिल्या अध्यायामधला दुसरा खंड बघणार आहोत पुढच्या भागामध्ये, तो बघूया. आज मात्र इथेच थांबूया.
शेवटच्या प्रार्थना म्हणूया. ओम स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्तां न्याय्येन मार्गेण महिं महिषाः गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः.